नमस्कार, मी कल्पना. चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला, फायनली आज आहे ना भुईमुग काढायला सुरुवात केलेली आहे. भरपूर व्हिडिओमधून मी याच्या आधीच्या सांगितलेलं होतं की भुईमुग काढायचं, त्यावेळेस मी तुमच्यासोबत भुईमुगाच्या शेंगा काढायचा व्हिडिओ शेअर करील. तर आज आहे ना इथे सुरुवात केलेली आहे. आणि चला आता इथे आहे ना याच्यामध्ये ना रोजाचे माणसं वगैरे किंवा मग बाहेरची माणसं अजिबात लावलेले नाही, सगळे घरचेच माणसं आहे आमचे. हे बघा, आता भुईमुंग उपटून टाकलेला आहे पाला आणि त्याच्यानंतर शेंगा खोडायची. हे बघा, घराच्या पाठीमागं मी भुईमुंग केलेला आहे माझ्या. तुम्हाला मी व्हिडिओमधून सांगत होते की जेव्हा मी शेंगा खायचे त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल पुढे म्हणून. हे बघा, चला संपूर्ण इथे अर्ध वावर आहे ना शेंगांचं उपटून टाकलेलं आहे भुईमुगाचं. आणि आता इथे तोडायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, आता इथे मी ना सकाळची वेळ आहे म्हणून मी थोडेफार शेंगा तोडून लागायला गेली, नाहीतर मी आहे ना उन्हामध्ये जात नाही. आता त्याच्यानंतर इथे ना माझ्या जावा, पुतणे आणि पुतण्यांचे मुलं आणि पुतण्या पण आहे गावामध्येच दिलेले आहे दोघीजणी, त्या सगळे घरचे माणसं आहे. हे बघा, आणि आता पाण्या पावसाचे पण दिवस आले त्याच्यामुळे ना भुईमुग छान झालेला होता, शेंगा पण छान निब्बर झालेल्या होत्या. म्हटलं चला आता सुरुवात करू आपण. घरच्या माणसांचे पण दुसरे कामं वगैरे झाले आणि शेंगा काढायला सुरुवात केली. हे बघा, आता अजून ऊन नाही जास्त, तोपर्यंत म्हटलं चला मी पण शेंगा तोडून लागते जरा वेळ. आणि नंतर मी ऊन व्हायला सुरुवात झाली का मी घरी जाणार आहे, कारण की उन्हाचा मला त्रास होतो. आणि याच्यामध्ये ना सूर्यफूल पण लावलेलं होतं. हे बघा, ते पण वाळलेलं आहे, ते पण तोडून घ्यायचं आहे आता. ज्या वेळेस याला फुलं येतात कवळे कवळे एवढे छान दिसतात ना, पण मी याचा व्हिडिओ काय घेतलाच नाही कारण का उन्हाचे मी बाहेर निघतच नाही त्याच्यामुळे. आणि इथे बघू शकता, आता इथे माझी आई पण आहे. ही बघा, माझी आई आहे आणि मी आईवडिलांना पण आहे ना बोलून घेतलेलं आहे. म्हटलं माझ्या भुईमुग काढायचं आहे, तर माझे आईवडील पण आलेले आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना ते पण आता राहतील अजून, म्हणजे असे शेताचे कामं वगैरे असले का मग थोडंफार ते पण येतात मदत करू लागायला. आणि शेंगा पण खूप चांगल्या आहे भुईमुगाला. हे बघा, म्हणजे एक झाडाला पण भरपूर शेंगा आहे. आणि हा उन्हाळा भुईमुग करतो आम्ही 2 वर्षापासून, तर मग चांगल्या शेंगा निघतात. मागच्या वर्षी काय झालेलं, लवकरच पाऊस सुरू झाला तर त्याच्यामुळे ना शेंगा घरी वाळवल्या थोड्याफार, पण मग त्या खराब झाल्या त्या. आणि इथे बघा, अर्धा भुईमुग त्या बाजूचा उपटलेला आहे पाला त्याचा, आणि अर्धा बाकी बघू शकता. आता अजून 2 दिवस आरामात जाईल एवढा. आणि त्याच्यानंतर आहे ना आता हे बघा, हे छोटे छोटे आंब्याचे झाड आहे ना त्याच्या खाली इथे ना हे छोट्या मुली ना पाला घेऊन तिथेच शेंगा तोडताय, कारण का ऊन खूप होतं. आता मी नव्हती तिथं. आता त्याच्यानंतर माझी जाव म्हणत होती की तू ये ना हे शेंगा घेऊन जा माझ्याकडे. शेंगा पोरींनी आणून दिल्या आणि त्याच्यानंतर आता मी शेंगा धुते इथे. आणि माझी जाव म्हणे सगळ्यांसाठी शेंगा उकड. आता मी काय करणार आहे, मोठे 2 कुकर आहे, त्या कुकरमध्ये हे शेंगा उकडत टाकते. पहिल्यांदा आता धुवून घेते. हे बघा, ओल्या शेंगा खायला खूप छान लागतात. आपण विकत घेतल्या तर अगदी खूप म्हणजे खूप महाग येतात. आणि आता बघा घरच्या आहे तर चला म्हटलं उकडते, पण आता सर्वांसाठी धुवून घेते. आणि त्याच्यानंतर आता इथे बघू शकता माझ्या सासूबाई पण आहे. हे बघा, शेंगा तोडता येते आपण. आता त्यांना मी नंतर सांगितलं उन्हामध्ये तुम्ही पण बसायचं नाही, कारण का त्यांची पण तब्येत बिघडून जाते. आणि इथे बघू शकता नंतर आहे ना अगदी इथे दिवस जाण्याची वेळ आहे, म्हणजे ऊन एकदम असं थोडंसं ना कमी झालं तर मग मी परत गेली. आणि हे बघा माझे वडील पण आहे, ते पण शेंगा तोडून लागले. आणि त्याच्यानंतर हे बघा सगळे घरचे छोटे मोठे माणसं आहे आमच्या. आणि त्याच्यानंतर हे बघा त्याच्यामध्ये गवत वगैरे पण नाही, छान आहे भुईमुग आणि पाला पण भरपूर आहे त्याला, तर मग असा शेंगा पण उपडता येतात छान अशा. आणि चला, भरपूर असे नातेवाईक पण आले शेंगा घेण्यासाठी वगैरे, त्यांना पण दिले आम्ही शेंगा थोड्या थोड्या सर्वांनाच, कारण का भुईमुगाच्या शेंगा सगळ्यांनाच आवडतात.
हे बघा. आणि आता घरी जास्त नाही ठेवायच्या, सगळ्या शेंगा विकायच्या आहे आम्हाला नाशिक मार्केटला, आणि घरी थोड्याच ठेवणार आहे आम्ही. हे बघा, या पद्धतीने मस्त गावाला अशी कामं चालू असतात. आणि फॅमिली पण मोठी, तर घरच्या घरीच आम्ही कामं करतो. रोजाचे वगैरे माणसं जास्त मजूर लावत नाही आम्ही. आता आज काही शेंगा काढू, काही उद्या, आणि त्याच्यानंतर नाशिक मार्केटला घेऊन जायचे आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला उशिरा येतो आहे, कारण का शेंगा 2 दिवस काढून झालेल्या होत्या आणि शेंगा पण भरपूर निघाल्या. जवळजवळ 10 पोते शेंगा निघालेल्या होत्या. आणि म्हणजे शेंगा पण चांगल्या होत्या, अशा पोकळ वगैरे नव्हत्या, आणि वजन पण चांगलं भरलं. तर चला, त्याच्यानंतर आहे ना पावसाचं वातावरण झालेलं होतं. हे बघा, गच्चीवरून टेरेसवरून काढलेलं आहे माझ्या घराच्या. आणि हे बघा, एकदम असे ढग बघू शकता, एकदम भरून आलेले, म्हणजे असा पाऊस यायलाच म्हणजे सुरुवातच होणार होती. तर इथे बघू शकता, अजून एकही पाऊस पडला नाही आमच्या गावाकडे पण. आणि इथून वरून काढलेलं आहे, शूट केलेलं इथून बघू शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना परत आहे ना दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ मी याच्यात ॲड केलेला आहे. हे बघा, आता इथे आहे ना माझी पुतणी आहे आणि पुतणीची मुलगी आहे, ह्या दोघीजणी त्यांनी ना ऊन लागतं म्हणून पाला इथे सावलीलाच आणून ठेवला आहे. हे बघा, हे पोतं त्यांनी एवढ्या शेंगा तोडल्या आहे, याला पोतं म्हणतात बरं का. म्हणजे असे 10 पोते निघाले शेंगा आमच्या, आणि सगळ्या विकल्या आम्ही. हे बघा, घराच्या पाठीमागे आता इथं पण गोण्यांमध्ये शेंगा आहे अजून. आणि इतका, हे बघा, पावसाचं वातावरण बघा तुम्ही, आणि इतका वारा आला था, आणि खूप धावपळ झाली. ती अगदी पळूनच आले. मी त्यांच्या आधी, म्हणजे मी तर गेलीच नव्हती, त्यांना आवाज देत होती पाऊस आला म्हणून. ते सगळे शेंगा तोडत होते, त्यांच्या लक्षातच नाही आलं. वादळ पण आलं बघू शकता, एकदम असं खूप जोराचं वादळ आलं. घरी येईपर्यंत तर ते खूप म्हणजे खूप पावसाने पण भिजले, आणि खूपच वारा होता. हे बघा, तुम्ही झाडं बघू शकता आणि हे वादळ बघू शकता, एवढं म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर. आणि शेंगा पण आहे ना तिथल्या तिथंच हे पोत्यांवरती हा पाला टाकला आणि झाकून दिला, कारण का त्याच्यामध्ये पाणी जाईल किंवा मग खूप ओल्या होऊन जातील आणि खराब होतात मग शेंगा. आणि त्याच्यानंतर हे बघा, इथे पण गवऱ्या वगैरे पण झाकून दिल्या. आणि हे बघा, झाडं तर तुम्ही बघू शकता, एवढं मोठं वादळ आलं तर आमच्याकडे. 3 दिवस आमच्याकडे लाईट नव्हती. 3 दिवस पूर्ण आमचे मोबाईल वगैरे स्विच ऑफ होऊन गेलेले होते. पाणी पण प्यायला नव्हतं गाईंना वगैरे, किंवा माझ्या कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये कोंबड्या पण आहे ना त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही सोलर बसवलेलं आहे, तर आम्ही सोलर चालू केलं तर उन्हाचे, तेव्हा आम्हाला 3 दिवस पाणी प्यायला भेटलं, किंवा आमच्या गाईंना किंवा कोंबड्यांना पाणी भेटलं. बघू शकता, तुम्हाला दिसत असेल इथे. बघा, हे जुनं घर आहे आमचं, जुन्या घरातून इथून शूट केलेलं आहे. बघू शकता, बाहेर तर खूप म्हणजे खूप वारा सुटलेला आहे. अगदी भीती वाटत होती. काही लोकांचं खूप म्हणजे खूप नुकसान झालं, पत्रे उडून गेले अक्षरशः, काहीच नाही राहिलं घरावरती. तुम्ही वारा बघू शकता. आता इथे मी आवाज नाही दिला, कारण का आवाज अजिबात म्हणजे खूप आवाज येत होता त्याच्यामुळे. आणि ह्या निर्गिली पण तुम्ही बघू शकता, एवढ्या पूर्ण वाकलेल्या आहे. हे बघा, चला, त्याच्यानंतर आहे ना सगळं शांत वगैरे झालं. आणि इथे त्याच्यानंतर हे बघा, सुंदर असं दिसत होतं बाहेरचं. आणि आमचं पण भरपूर नुकसान झालं बरं का. हे बघा, इथे माझी कॅट पण आहे. हे बघा, हे पाऊस नाही आला जास्त, अगदी थोडाच पाऊस आला, पण खूप म्हणजे खूप वादळ आलेलं होतं. आमची पण मोठी सेंटेक्सची टाकी असते, ती पण पूर्ण म्हणजे पूर्ण उडून गेलेली होती. चला, इथेच एंड करते. बाय.